नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय सुंदर असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर सारंग समोर सावलीचे प्रेम कसे येणार आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा आणि अस्मीचा खोटारडा मुखवटा आता सारंग समोर येऊन सावली घर सोडण्यामागचे मेन कारण आता सारंगच्या कसे समोर येते। एकच चिठ्ठीने मोठा धुमाकूळ घालून ऐश्वर्याने ती चिठ्ठी बदलून खोटी चिठ्ठी सावलीच्या नावाने लिहून सावलीला घराबाहेर काढण्यासाठी ऐश्वर्याचा मोठा हात असल्याचे सत्य सारंग समोर येताच सारंग आता तिलोत्तमाला सावलीविषयी काय सांगणार आणि सारंग आता सावलीची बाजू घेऊन आता अस्मीला फाट्यावर मारत सारंग आता सावलीचा शोध घेऊन सावलीला खऱ्या अर्थाने मेंदळ्यांची कशी सून बनवणार हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता मारेकरांनी ॲक्सिडंट झाल्यानंतर सावलीला नदीत फेकून दिलेली असते आणि एका जोडप्याला आता सावली मिळालेली असते। विठ्ठलाची प्रार्थना करून विठ्ठलाला हात जोडत जंगलातील जालिम औषधाच्या वनस्पतीने आता त्या जोडप्यांनी सावलीला शुद्धीवर आणलेलं असतं आणि सावली ही शुद्धीवर आल्यानंतर मात्र सावली आता त्यांच्याकडेच राहत असते। सावलीने मात्र तिची ओळख त्यांच्यापासून लपवलेली असते। श्यामा हे त्यांना नाव सांगून सावली आता तिला पाठीमागचं काहीच आठवत नसल्याचे त्या जोडप्यांना सांगितलेलं असतं। इकडे मात्र मेंदळ्यांच्या घरी आता सावली सापडत नसल्यामुळे आता इकडे तिलोत्तमाने मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि सारंगला आता तिलोत्तमाने 2 दिवसाची मुदत दिलेली असते। 2 दिवसात जर ती मुलगी सापडली नाही तर मी जे म्हणेल ते सारंग तुला करावं लागेल अशी आता कबुली तिलोत्तमाने सारंगकडून घेतलेली असते आणि आता त्यासाठी सारंग हा देवाकडे आलेला असतो। देवाने आता मारेकऱ्यांना शोधून सावलीला त्यांनी नदीत फेकून दिल्याचे त्यांना समजलेले असते आणि माझ्या सिस्टरचा काही जरी झालं तरी मी तपास लावीलच आणि माझ्या सिस्टरला घेऊन येईलच असा शब्द देवाने आता सारंगला दिलेला असतो। इकडे आता 2 दिवसाची मुदत संपल्यानंतर तिलोत्तमा सारंगला बोलावते आणि म्हणते, सारंग आता तुला सांगितल्याप्रमाणे 2 दिवस झाली, ती मुलगी काही परत आलेली नाही आहे आणि मला वाटतं कदाचित ती मुलगी परत येणारही नाही आहे। तिलोत्तमा म्हणते की अरे जी मुलगी जगन्नाथच्या बाजूने मोठा प्लान करून जगन्नाथच्या सोबतीने आपल्या या घरात येऊन तिने आपले घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ही तिने चिठ्ठी लिहून आपल्याला सांगितलेही आणि त्यानंतर आता ऐश्वर्याचे दागिने पैसे सगळं घेऊन ती मुलगी या घराच्या बाहेर पडली। मला नाही वाटत ती मुलगी आता परत या घरात येईल आणि तिला आता शोधूही नकोस आणि तिची वाटही बघू नकोस सारंग। आणि तुम्हाला सांगितलं होतं ना 2 दिवस आता संपलेले आहे आणि आता मी माझा निर्णय तुला सांगत आहे आणि तो निर्णय म्हणजे मी आता अस्मीला पुन्हा या घरात या मेंदळ्यांची सून बनवणार आहे। आणि ते ऐकून चंद्रकांतराव सारंगला मोठा धक्का बसलेला असतो। सारंगला मात्र काही बोलता येत नसतं। सारंग म्हणतो की आई तू एवढा मोठा डिसिजन कसा घेऊ शकतेस? अगं सावलीचा अजून तपासही नाही आहे आणि सावली मला माहिती आहे जोपर्यंत सावली येत नाही ना तोपर्यंत सावली जोपर्यंत सत्य सांगत नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही। तिलोत्तमा म्हणते की पण सारंग माझा निर्णय झाला आहे, आता यामध्ये मी काहीच बदल करणार नाही आहे। त्यानंतर आता सारंग हा सावलीसाठी वेडापिसा झालेला असतो। काय करावं? सावलीशिवाय प्रत्येक क्षण आता सारंगला बेचैन करत असतो। सावलीची आता सारंगला क्षणाक्षणाला आठवण येत असते आणि सावलीची आता सारंगला सवय झालेली असते। प्रत्येक गोष्ट सावली सारंगला कशी आणून द्यायची हे सगळं आता सारंगला आठवू लागलेलं असतं आणि त्यानंतर मात्र एक मोठी घटना घडते आणि ऐश्वर्या ही तिच्या बेडरूममध्ये नसताना आता पटकन अमृता ही ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर मात्र ऐश्वर्या नसताना अमृताच्या समोर एक खाली फाईल पडलेली तिला दिसते। सहज अमृता ती फाईल उचलते आणि त्यामध्ये आता सावलीच्या खऱ्या चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात। अमृता त्या सगळ्या चिठ्ठ्या वाचते आणि लगेच आता अमृताने सावलीच्या चिठ्ठ्या लपवून
सारंग आणि तिलोत्तमा मॅडमच्या मनात गैरसमज तयार करण्यासाठी खोट्या चिठ्ठ्या लिहून त्यांना दाखवल्याचे सत्य अमृतासमोर आलेले असते आणि पटकन अमृता आता त्या सगळ्या चिठ्ठ्या घेऊन आता सारंगकडे येते. अमृता म्हणते, सारंग अरे हे बघ ना, ऐश्वर्या वहिनीने या सगळ्या चिठ्ठ्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि तिलोत्तमा आईसमोर ज्या चिठ्ठ्या दाखवल्या सावलीच्या नावाने ती वेगळी चिठ्ठी आहे. आणि ताबडतोब आता सारंग ती सगळी चिठ्ठी वाचतो आणि त्यामध्ये आता सावलीची ती चिठ्ठी सारंगच्या दृष्टीस पडलेली असते. आणि इकडे ती ताबडतोब आता ज्या वेळेस तिलोत्तमाकडे ती ऐश्वर्याने चिठ्ठी लिहून दिलेली असते ती चिठ्ठी आता अस्मीच्या हँडरायटिंगमध्ये असल्यामुळे आता मात्र मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब सारंग आता ते अक्षर ओळखतो आणि ही चिठ्ठी ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये सापडताच अस्मीच्या हँडरायटिंगमध्ये ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये असलेली ती चिठ्ठी सारंगने ओळखलेली असते आणि सावलीला खोटी नाटी चिठ्ठी लिहून सावलीविषयी गैरसमज निर्माण करून सावलीला या घराच्या बाहेर काढण्यासाठी ऐश्वर्या आणि अस्मीचा हात असल्याचे सारंग समोर आलेले असते. रागाच्या रुद्रावताराने सारंग आता लालेलाल झालेला असतो आणि याचा अर्थ ऐश्वर्या वहिनीने मोठा डावपेच खेळून दागिने आणि पैसे तिचे चोरून नेल्याची अफवा पसरवली, खोटी चिठ्ठी आईला दाखवली आणि सावलीला या घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडले. हे सत्य आता सारंग समोर आलेले असते. आता या अस्मीचा निकाल लावायचाच आणि ऐश्वर्या वहिनीला तिची किंमत आणि लायकी दाखवून द्यायचेच असे आता सारंगने त्या क्षणी अमृताला सांगितलेलं असतं. आणि लगेच अमृता म्हणते, सारंग अरे बघितलं का, मी तुला सांगत होते ना सावली असं काहीच करणार नाही म्हणून, तुला तरी विश्वास वाटत होता का? सारंग म्हणतो की अमृता वहिनी नाही, आता मी सावलीचा शोध घेईलच आणि जोपर्यंत सावली सापडत नाही ना तोपर्यंत आता मी स्वस्थ बसणार नाही. आणि ज्या दिवशी सावली सापडेन त्या दिवशी सावलीला घरी घेऊन येईन आणि मग दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करून अस्मीचा खरा चेहरा आणि ऐश्वर्या वहिनीचे काळे कपट आईच्या समोर आणील आणि तरच सारंग नाव लावील असे म्हणत सारंग आता ताबडतोब आता देवाच्या कडे निघालेला असतो. आणि आता तिलोत्तमाचा निर्णय फाट्यावरती मारून सारंग हा सावलीचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो. आणि आता इकडे मात्र तिलोत्तमा खुश असते. काही जरी झालं तरी आता सारंग आपल्याला दिलेला शब्द मोडणार नाही आणि सारंगला काहीच करता येणार नाही. आता आपल्याला अस्मीला सून बनवता येईल हे आता सत्य तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमा खुश झालेली असते आणि इकडे अस्मी आणि ऐश्वर्या देखील. पण आता सारंग या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं असतं आणि सारंगने ते इन्व्हेस्टिगेशन सुरू करून आता सारंग हा इकडे देवाच्या मदतीने अखेर सावलीपर्यंत पोहोचतो. आणि जेव्हा आता सावली आणि सारंगची समोरासमोर भेट होते त्यावेळेस आता सारंग हा सावलीला नवीन रूपात कसे मेंदळ्यांच्या घरी घेऊन येतो आणि ऐश्वर्या अस्मीचे कटकारस्थान तिलोत्तमासमोर आणून सावली हीच खरी या घरची सून असल्याचे कसे दाखवून देतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.